नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहनदास सलामी अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये आपलं सर्वांचे स्वागत करतो। आज आपण एका नवीन कॉन्सेप्टला घेऊन आलेलो आहोत। थंबनेलमध्ये बघितल्याप्रमाणे उत्तरांची मेजवानी। तर उत्तरांची मेजवानी ही आपण वर्ग 12वा समाजशास्त्र ह्या विषयाच्या संदर्भामध्ये सुरू करत आहोत। आता उत्तरांची मेजवानी म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न डोक्यामध्ये आला असेल। तर उत्तरांची मेजवानी म्हणजे जे काही प्रश्न आपण याआधी घेतलेले आहेत पेपर, सराव पेपर या संदर्भामध्ये, त्या प्रश्नांची उत्तरं आपण इथं आता घेणार आहोत। या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे, कारण तुम्हाला प्रश्न आणि त्याबरोबर त्याची उत्तरंसुद्धा मिळणार आहेत। म्हणजे सरावासाठी तुम्हाला त्याचा भरपूर उपयोग होणार आहे। पण ह्या ठिकाणी आपण जे सविस्तर उत्तरे लिहा असे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण काही घेणार नाही, डेमो म्हणून एक दोन असे प्रश्न घेऊ। पण जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत आणि वस्तुनिष्ठ प्रश्न भरपूर आहेत, त्यामुळे त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं आपण इथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घेऊ। आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला माहीत झाली तर सहजच जे सविस्तर उत्तरं लिहायचे असतात, ते जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहज लिहिता येतील। तर चला सुरुवात करूया। अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये पुनश्च तुमच्या सर्वांचे स्वागत। चॅनलला फर्स्ट टाइम भेटले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत करा। तर प्रश्न 5वा ब, खालील विधाने चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा। आता हे जे प्रश्न असतात, प्रश्न 5वा ब, यामध्ये फक्त 2 विधानं तुम्हाला सोडवायची असतात। इथं आपण जवळपास 28 उदाहरणं घेतलेली आहेत, जेणेकरून तुमच्या सर्व सराव व्हावा पहिल्या प्रकरणापासून तर शेवटच्या। तर पहिला प्रश्न इथं आहे, वसाहतवाद्यांच्या कायद्यांचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला। आता याचं उत्तर काय, तर हे विधान बरोबर आहे, वरील विधान बरोबर आहे। वसाहतवाद्यांच्या कायद्याच्या समाजावर लक्षणीय प्रभाव पडला, कारण त्या काळात जे कायदे तयार करण्यात आले त्यामुळे काही अनिष्ट प्रथावर बंदी घालण्यात आली आणि त्यामुळे हे विधान बरोबर आहे। दुसरा प्रश्न असा आहे, पृथ्वी तलावर देवाच्या प्रेषितांचे आगमन अजून व्हायचे आहे अशी ज्यू धर्मीयांची श्रद्धा आहे। तर आता हे विधान, वरील विधान बरोबर आहे, कारण ज्यू धर्म हा एकेश्वरवादी आहे आणि एकेश्वरवादी हा धर्म असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेषित अशी संकल्पना आहे। प्रश्न तिसरा आहे, ख्रिश्चन धर्मीयांना स्वतःची म्हणून भूमी, देश इस्रायल मिळण्यासाठी 20वे शतक उजाडावे लागले। इथं लिहिलं आहे ख्रिश्चन धर्मीयांना। तर आता हे जे वरील विधान आहे हे चुकीचे विधान आहे। तर मग योग्य विधान काय आहे, तर योग्य विधान आहे ज्यू धर्मीयांना। म्हणजे या ठिकाणी जिथं आपण ख्रिश्चन धर्मीय म्हटलं ते चुकीचं आहे। तर ज्यू धर्मीयांना स्वतःची म्हणून भूमी, देश ज्याचं नाव इस्रायल आहे ते मिळवण्यासाठी 20वे शतक उजाडावे लागले। प्रश्न 4था आहे, ख्रिश्चन धर्मही ज्यू धर्माप्रमाणे एकेश्वरवादी आहे। तर हे वरील विधान बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न 5वा, बाबरने वैश्विक सहिष्णुतेच्या तत्वावर दीन-ई-इलाही या नवीन धर्माची स्थापना केली। आता हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे ते आपण बघू, म्हणजे चूक की बरोबर असं पाहू। तर वरील विधान हे चूक आहे, कारण तुम्हाला माहीत आहे दीन-ई-इलाही याची स्थापना बाबराच्या काळामध्ये झाली नाही। तर याचे योग्य विधान आहे, अकबर बादशहाने वैश्विक सहिष्णुतेच्या तत्वावर दीन-ई-इलाही। आता जोड्या लावामध्ये सुद्धा ह्या प्रश्न हा येऊ शकतो की दीन-ई-इलाही हे या धर्माची स्थापना कोणी केली। आता अकबराने या धर्माची स्थापना केली, त्याला सर्व धर्म समभाव ही संकल्पना मान्य होती। पुढील प्रश्न आहे 6वा, शीख धर्मामध्ये वर्णव्यवस्थेला महत्त्व प्राप्त झालेले होते। आता हे वरील विधान चूक आहे, कारण योग्य विधान काय आहे, तर वर्णव्यवस्था ही जी संकल्पना ही शीख धर्मामध्ये नव्हती, तर वर्णव्यवस्था ही हिंदू धर्मामध्ये होती आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये वर्णव्यवस्थेला महत्त्व प्राप्त झालेले होते।
त्यानंतर प्रश्न 7वा आहे, अनुलोम विवाह म्हणजे उच्च वर्णातील वधूच्या कनिष्ठ वर्णातील वराशी होणारा विवाह होय, असं इथं लिहिलेलं आहे. आता हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे ते बघू. तर हे वरील विधान चूक आहे, म्हणजेच अयोग्य आहे. वरील विधान चूक आहे कारण योग्य विधान आहे अनुलोम विवाह. आता हा शब्द लक्षातच ठेवायचा, अनुलोम विवाह म्हणजे उच्च वर्णातील, कोणत्या वर्णातील? उच्च वर्णातील वराचा, उच्च वर्णातील वर कनिष्ठ वर्णातील वधूशी होणारा जो विवाह असतो त्यालाच अनुलोम विवाह असे म्हणतात. आणि मग प्रतिलोम विवाह काय? तर नेमकं याच्या उलट, तर उच्च वर्णातील वधूच्या कनिष्ठ वर्णातील वराशी होणारा विवाह म्हणजे तो प्रतिलोम विवाह असं असते. तर हे दोन्ही तुम्ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला विसर त्याच्यामध्ये होणार नाही. 8वा प्रश्न आहे, दिगंबर जैन वस्त्रहीनता निर्वाणाच्या मार्गावरील मूलभूत गोष्ट आहे असे मानतात. तर हे वरील जे विधान आहे हे योग्य विधान आहे, कारण त्यांच्यासाठी वस्त्रहीनता, दिगंबर जे आहे ना, दिगंबर ह्या शब्दामध्येच वस्त्रहीनता हा शब्द आहे आणि म्हणून ही मूलभूत गोष्ट म्हणतात, हे विधान योग्य आहे. तर वर्धमान महावीरांनी स्वतः या गोष्टीचा पुरस्कार केला होता. प्रश्न 9वा, बौद्ध धर्मात पुरुषांना स्त्रियांपेक्षा अधिक महत्त्वाचे स्थान आहे. आता बौद्ध धर्माचा आपण अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे? ज्यांनी डिटेल अभ्यास केला त्यांना पटकन लक्षात येईल. तर वरील विधान हे चूक आहे, कारण बौद्ध धर्मामध्ये पुरुष आणि स्त्री यांना समान असे महत्त्व आहे. त्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा काही नाही आहे. कारण वृद्धत्व, याचं कारण असं सांगितलं आहे बौद्ध धर्मामध्ये की वृद्धत्व, आजार आणि मृत्यू हे या असमानतेवर अवलंबून नसतात आणि त्यामुळे बौद्ध धर्मामध्ये ह्या ज्या बाबी सांगितलेल्या आहेत दोघांनाही समान असे अधिकार आहेत. प्रश्न 10वा, यजुर्वेदामध्ये स्त्रियांना व सर्व वर्गातील व्यक्तींना शिक्षणाचा अधिकार मान्य केलेला आहे. तर हे विधान अगदी योग्य आहे. त्याचप्रमाणे अथर्ववेदामध्येही प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. म्हणजे यजुर्वेदामध्ये तर आहेच, पण अथर्ववेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. प्रश्न 11वा, गौतम बुद्धांना केवलीन पदाची प्राप्ती झाल्यानंतर जीन म्हणून ओळखले जाते. तर इथं नाव लिहिलेलं आहे गौतम बुद्ध. तर वरील विधान हे चुकीचे आहे, कारण केवलीन पदाची प्राप्ती ही संकल्पना आहे. योग्य विधान कोणतं आहे इथं? तर बरोबर विधान आहे वर्धमान महावीरांना, म्हणजे गौतम बुद्धांच्या ऐवजी तुम्हाला तिथं वर्धमान महावीर लिहायचं आहे. आणि वर्धमान महावीरांना केवलीन पदाची प्राप्ती झाल्यानंतर जीन म्हणून ओळखले जाते. प्रश्न 12वा आहे, शहरी गुन्हेगारीमुळे शहरात शांतता राहते. तर हे विधान चुकीचे आहे, कारण शहरी गुन्हेगारीमुळे योग्य विधान असं आहे शहरात तणाव वाढतो, शांतता राहत नाही. प्रश्न 13वा, खेड्यांचा समावेश शहरी समुदायामध्ये होतो. वरील विधानसुद्धा चुकीचे आहे, 101% चुकीचे आहे, कारण योग्य विधान आहे खेड्यांचा समावेश हा ग्रामीण समुदायामध्ये होतो. प्रश्न 14वा आहे, अलीकडील काळात जाती व्यवस्थेचा पारंपरिक प्रभाव हा बदलत आहे. तर वरील विधान योग्य आहे, कारण आता जाती व्यवस्था हा जो प्रकार आहे हा कमी व्हायला लागलेला आहे. प्रश्न 15वा, भारतीयामध्ये वंश आधारित बहुजिन्सीपणाचे प्रचंड प्रमाण आहे. तर वरील विधान हे एकदम योग्य आहे, कारण वंशावर आधारित बहुजिन्सीपणा आपल्या भारतामध्ये पाहायला मिळतो. प्रश्न 16वा, 750 जातींच्या घटनेतील अनुसूचित जातीमध्ये समावेश केलेला आहे. आता हे जे विधान आहे हे योग्य की अयोग्य याच्यासाठी तुम्हाला परफेक्ट असं उत्तर माहीत पाहिजे, आणि वरील विधान हे चूक आहे, कारण 700 योग्य विधान याचं असं आहे 751 जातींच्या घटनेतील अनुसूचित जातीमध्ये समावेश केला जातो. म्हणजे घटनेतील अनुसूचित जातीमध्ये 751 जातींचा उल्लेख केलेला आहे. प्रश्न 17वा, शहरी समाजात व्यक्तित नातेसंबंध प्राथमिक स्वरूपाचे असतात. तर वरील विधान हे चुकीचे आहे, कारण शहरी समुदायामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणजेच स्थलांतरित झालेले लोक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असतात, ग्रामीण भागातून आलेले लोक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असतात, आणि त्यामुळे योग्य विधान काय याचं? तर शहरी समाजात व्यक्तित नातेसंबंध हे प्राथमिक नाही तर दुय्यम स्वरूपाचे असतात. हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे. प्रश्न 18वा, शहरी समुदायात अनौपचारिक संबंध असतात. अनौपचारिक, तर शहरी समुदायामध्ये अनौपचारिक संबंध असतात हे विधान चुकीचे आहे,
कारण योग्य विधान आहे शहरी समुदायामध्ये संबंध हे औपचारिक असतात, अनौपचारिक नसतात, औपचारिक असतात. म्हणजे कामापुरता किंवा एवढ्यापुरतंच औपचारिक असे संबंध असतात. आता प्रश्न 19 आहे, शहरी भागात विशेषीकृत श्रम विभाजन आढळते. तर वरील विधान हे चुकीचे आहे. वरील विधान हे चुकीचे आहे. योग्य विधान काय आहे मग? तर योग्य विधान आहे शहरी भागात गुंतागुंतीचे श्रम विभाजन आढळते. कसे? गुंतागुंतीचे श्रम विभाजन आढळते. प्रश्न 20, सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत. सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत. तर वरील विधान योग्य आहे, अगदी बरोबर आहे. कारण सगळे नागरिक कायद्यासमोर सगळ्यांना समान, त्यामध्ये भेदभाव केला जात नाही. प्रश्न 21, प्रसारमाध्यमे व्यसनाधीनतेबद्दल समाज जागृती करण्याचे काम करतात. उत्तर आहे वरील विधान योग्य आहे. हे वरील विधान योग्य आहे. आता प्रश्न 22, जातीयवाद म्हणजे देशाऐवजी समाजाप्रती निष्ठा बाळगणे होय. देशाऐवजी समाजाप्रती निष्ठा बाळगणे होय. आता हे विधान योग्य आहे की अयोग्य आपण बघू. तर वरील विधान हे चुकीचे आहे. कारण योग्य विधान आहे जातीयवाद म्हणजे देशाऐवजी जातीप्रती, समाजाप्रती नाही तर जातीप्रती जे निष्ठा बाळगली जाते त्याला जातीयवाद असं म्हटलं जाते. प्रश्न 23, समान भाषा बोलणारे लोक समान प्रदेशाची मागणी करतात. तर वरील विधान हे अगदी योग्य आहे. त्यानंतर कारण भाषेमुळे भाषिक राष्ट्रवाद निर्माण झाला आहे. प्रश्न 24, भारतातील राज्यांचे प्रदेशानुसार विभाजन झाले आहे. तर वरील विधान हे चूक आहे. प्रदेशानुसार विभाजन झालेले नाही. तर योग्य विधान आहे भारतातील राज्यांचे भाषावर विभाजन झालेले आहे. प्रश्न 25, जागतिकीकरणाचे उदासीन असे परिणाम दिसून येतात. तर हे वरील विधानसुद्धा चूक आहे. कारण जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये योग्य विधान असं आहे जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम दिसून येतात, उदासीन असे परिणाम दिसून येत नाही. त्याचे सकारात्मकही परिणाम होतात आणि नकारात्मकसुद्धा असे परिणाम होतात. प्रश्न 26, डॉक्टर मनमोहन सिंग यांनी LPG धोरण अंमलात आणले. तर वरील विधान हे योग्य आहे. आता LPG धोरण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये अंमलात आणले, ज्यावेळी ते भारताचे अर्थमंत्री होते. तर हे तुम्हाला पाठच पाहिजे, लक्षातच पाहिजे. त्यानंतर प्रश्न 27, नर्मदा बचाव आंदोलन हे प्रादेशिकतावादी चळवळ आहे. तर हे वरील विधान चूक आहे. कारण नर्मदा बचाव आंदोलन योग्य विधान आहे पर्यावरणवादी चळवळ आहे. कशी चळवळ आहे? पर्यावरणवादी. ही प्रादेशिकतावादी चळवळ नाही. प्रश्न 28, मद्य प्रकारात समाविष्ट असणाऱ्या पेयामध्ये इथेनॉल हे द्रव्य असते. हे अगदी योग्य उत्तर आहे. म्हणून वरील विधान योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा अशी आहे की तुम्हाला हे सगळे प्रश्न आणि त्यांचे उत्तर म्हणजे ही उत्तरांची मेजवानी भाग 1 तुम्हाला आवडला असेल आणि हे तुमच्या उपयोगी पडणार आहे. तर चॅनलला फर्स्ट टाइम भेटले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एक लाईक नक्की करा. चला भेटू लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.